कितना हुआ? 22 रुपये। 22 रुपये बोल रहा है। आइसक्रीम तैन नहीं खाली, उन लोगों ने खाया आइसक्रीम, उन लोग से लो पैसे। उन्होंने बोला कि वो देंगे पैसे। मैं काय के लिए दूंगा पैसे? पैसे दे। आता तेजस गेले ऋतुजाला सोडायला आणि मी पण मस्त घरी दाबून जेवलो होतो। मला काय आईस्क्रीम आवडत नाही त्यामुळे मी काय खाल्ली नाही। तो तिला सोडून साईडवरती येईल आता, बराच वेळ झाला त्यांचा कॉल येतोय। साईड जवळ आहे त्याच्यामुळे काय विषय नाही, एवढा काही विषय नाही। मित्रांनो आत्ता वाजलेले संध्याकाळचे 9। आत्ता साईडवरून आलो, आंघोळ वगैरे केली, जेवण केलं आणि अचानक एक आपल्याला काम आलेलं आहे ब्लॅकपलला की ब्रेकिंग करायचं आपल्याला चौकामध्ये, म्हणजे आमच्या इथे सिग्नल आहे, सिग्नलच्या तिथं थोडंसं एक पाईपलाईनचं ब्रेकिंग वगैरे करायचं आहे। पण त्याला बराच वेळ जाणार आहे, रात्र आजची सगळी जाणार आहे त्याला आणि उद्या सकाळी आपल्याला काम आहे, पण पर्याय नाही आहे। जवळच्या माणसाचं काम आहे ते आपल्याला करायला लागणार आहे। आता तेजसला पण फोन केला आहे, खाली गेल्यानंतर आम्हाला ब्रेकर वगैरे चेंज करायचं आहे। ब्रेकरचं पहिलं गेलं तिथं काम आहे, तर तिथं गेल्यानंतर लगेच ब्रेकिंग वगैरे करून परत रात्रभर पाईपलाईनचं काम आहे। तर आता तेजस येईल थोड्या वेळात, खाली गेल्यानंतर आता ब्रेकर वगैरे चेंज करू। पण आता खाली आलेलं आहे, मी आत्ताच गॅलरीत आलो होतो, 1 मिनिट तुम्हाला दाखवतो। ठीक आहे, तेजस इथं आलेलं आहे, तेजसचं बकेट जोडायचं काम चालू आहे। मला पण आता लगेच जायला लागणार आहे तेजसकडे, तेजसला मदत करायला लागणार आहे। जाऊ का मी खाली? बाय 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 बाय। हिचा रामराम घेऊ आणि जाऊ आपण साईडवरती। तर फायनली आपण आपल्या ब्लॅकपल पर्यंत पोहोचलेलो आहे। इकडे हायकोर्ट पण आपल्या मदतीला आलेली, मदतीला म्हणजे तिला आईस्क्रीम खायची म्हणून ती खाली आलेली आहे। आता हे बकेट वगैरे आम्हाला जोडायचे। ए गाणी बंद कर, गाणी बंद कर, कॉपीराइट पडेल। तेजसला थोडं ग्रीस वगैरे मारायचे, हे बकेट वगैरे जोडायचे, ब्रेकर घेऊन जायचे। सगळ्यात आधी ते जोडून घेतो, जोडल्यानंतर आपण बोलू। ब्रेकर नाही जोडलं, पाईपलाईनचं बकेट जोडले, तिथे गेल्यानंतर आपल्याला बकेट जोडायचंय। आता आपण पाठीमागे ब्रेकर घेतले, तिथे गेल्यानंतर आता सगळं काम बघू। आधी ब्रेकिंगचं काम आहे का आधी पाईपलाईन उघडायची ते सांगणार आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेल। पाठीमागे ब्रेकर दाखवू, पाठीमागे ब्रेकर घेतलाय। तेजससाठी आणि ऋतुजासाठी आपल्याला आईस्क्रीम घ्यायची, ऋतुजाला हातात कॅमेरा धरायला लावलाय आणि तिला घेऊन चाललो मी सोसायटीच्या गेटवरती। आमच्या सोसायटीच्या दुकानावरती गेटवरती आईस्क्रीमचं मोठं शॉप आहे, तिथून यांना आईस्क्रीम घेऊन देतो, म्हणजे हिची नाराजी दूर होईल आणि तेजसला पण रात्रभर काम करू, म्हणजे तेजसकडून काम करून घ्यायला आपल्याला सोपं जाईल रात्रभर। भेटू आपण तिथे गेल्यानंतर। ते आमच्या सोसायटीतलं दुकान आहे, आम्हाला इथून तेजससाठी आणि ऋतुजासाठी आईस्क्रीम घ्यायची। मग ते नाराज नको रात्रभर, तेजसला काम करायचं ना रात्रभर। ये तुला आईस्क्रीम घ्यायची ना? का रे इकडे कुठे तू? मी इथंच आहे। अरे मी इथंच आहे, म्हणजे माझं जेवण जेसीबी वगैरे इथं। हा भाई माझ्या गावचा कार्यकर्ता आहे, आम्ही शाळेत एकत्र होतो। हे बघ हा आपला जेसीबी आहे, राहिलं इथं आहे, मी खाली गेलो आहे। हा मी यांना आईस्क्रीम घेऊन देतो, चला बाय। इन लोग को आईस्क्रीम दो, इसको एक दो, इसको एक दो। कोणते कोणते घ्यायचे? एवढं खाऊन आले तरी भुकेल्यासारखं आईस्क्रीम खात होते। जो चाहिए वो दो, उनको पूछो ना जो चाहिए वो दो। यांना आईस्क्रीम घेऊन देतो मी, थोडंसं आपल्या गावच्या भेटलेल्या मित्राशी गप्पा मारतो। आता तेजस गेलाय ऋतुजाला सोडायला आणि मी पण मस्त घरी दाबून जेवलो होतो। मला काय आईस्क्रीम आवडत नाही त्यामुळे मी काय खाल्ली नाही। तो तिला सोडून साईडवरती येईल आता, बराच वेळ झाला त्यांचा कॉल येतोय। साईड जवळ आहे त्याच्यामुळे काय विषय नाही, एवढा काही विषय नाही। एक 10 मिनिटात पोहोचेल आम्ही सिग्नलवरती, म्हणजे आमच्या जवळच चौक आहे, चौकात आपलं काम आहे, रात्रभर काम राहणार आहे। आणि मस्त दाल खिचडी वगैरे बनवलं ऋतुजानी, त्याच्यामुळे मस्त एनर्जी राहणार आहे काम करायला। बाकी आपलं उपर पण नीट झालेलं आहे, रात्रभर गाणे वाजणार, गाण्याच्या तालावरती आपण काम करू। आता आपण आहेत आपल्या सोसायटीच्या गेटवरती, अजून थोडंसं लांब गेलं की सिग्नल लागेल आपल्याला, लगेच तिथं आपलं काम आहे। तो मिलते हैं भाई लोग, साइड पे जाने के बाद दिखाएंगे आज रात भर क्या करने वाले हम लोग। रात्रभर मस्त काम चालू, नाईटला सीझनला म्हणजे उन्हाळ्यामध्ये नाईटला काम करण्याची मजाच वेगळी असते खरं तर। जे काम दिवसभर करतो एवढा कंटाळा येतो ना उन्हामुळे, पण नाईटला एकदम फ्रेश मूड राहतो। आणि आजची नाईट झाल्यानंतर उद्याही आपल्याला काम आहे, त्यामुळे थांबून चालणार नाही,
नॉन स्टॉप काम चालू रहना है, नॉन स्टॉप ब्लॉग बनते रहेंगे भाई, आप देखते रहो हम तर फायनली आपण साईडवरती आलेलो आहे. आदित्य सर पण आलेले आपल्याला मदत करायला. तेजस सर तर आहेच. हा एरिया आपल्याला इथून इथपर्यंत हा सगळा ब्रेकिंग करून घ्यायचा आहे. ब्लॅकपल तिथं उभी आहे, आपल्याला जायचं आहे. खरं तर आम्ही पहिलं ब्रेकर जोडायला पाहिजे होतं, पण ब्रेकर काय आम्ही जोडलं नाही. आता आम्हाला पहिलं ब्रेकरचं काम आहे. आता परत जे पाईपलाईनचं बकेट जोडलं आहे ते आता परत आम्हाला ब्रेकर जोडायला लागणार आहे. काय हरकत नाही, 2-2 को पायलट आणलेले आहेत आपण सोबत त्याच्यासाठी. त्यामुळे टेन्शन की कोई बात नाही आहे. लगेच थोडंसं काम संपून बकेटचं 5-10 मिनिटाचं काम आहे, तेवढं काम संपून आपण परत ब्रेकर जोडू. मग मी सांगतोय तुम्हाला काय 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 या ठिकाणी मंडळी तुम्ही मशीन कस काय एवढी खराब ठेवली? अरे खराब नाही बाबा, हा को पायलट यांनी साफ केली पाहिजे ना. जेवले सगळेजण जेवले, तू पण जेवून घे. तर ठीक आहे, आम्हाला ब्रेकर जोडायचंय. आता आमचं पाईपलाईनचं काम सगळं नियोजनच चुकलेलं आहे, पण काय हरकत नाही, आपण परत त्याच्यावरती मात करू आणि आता ब्रेकर जोडून घेऊ, म्हणजे आपल्याला काम चालू करता येईल. बकेटचं जर आपलं काम संपलेलं आहे ठीक आहे. हे एवढंसं थोडंसं आपल्याला हे पाईपलाईन त्यांना मोकळी करून द्यायची होती. आता मात्र मला ब्रेकर जोडायला लागणार परत, असं वाटायला लागलं. अजून पण माझी तब्येत ठीक नाही आहे, अजून तेजस परफेक्ट चालवत नाही ना, तर मला चालवायला लागते, विलाच नाही मला. आपले रिव्हर्सचे जे बजर असतात ते बजर आम्ही जवळजवळ 1 वर्षापूर्वी बंद केले होते, आता मात्र चालू केले. कारण सिटीमध्ये काम चालू असलं की काळजी घ्यायला लागते. सेन्सर चालू असले, बजर चालू असले की आजूबाजूच्या लोकांना समजतं की मशीन येते, म्हणजे रिव्हर्स वगैरे येते. फायनली आपलं ब्रेकरचं पण काम चालू आहे. थोडंसं ट्रॅफिक झालं आपल्यामुळे. राजभाई पण आलेत आपल्याला, आपल्या सुरूचे जुने राईड पार्टनर आहेत आपले. हे बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आमची. आता ब्रेकरचं काम चालू झालंय आणि बस वाल्याला जायला रस्ता नाही, त्यामुळे लोडर पण वरती करून दिले त्यांना. ती गाडी कुणीतरी मध्येच पार्किंग केली, ती गेल्यानंतर ती कार पण म्हणजे ती बस पण तिकडून निघून जाईल आणि आपलं काम परत चालू होईल. तर आता काम अडचणीच्या ठिकाणी आहे, ज्यावेळेस काम फायनल होईल त्यावेळेस आपण डायरेक्ट भेटू. तब के लिए बाय बाय. मग अशी बस वगैरे गेल्या, बस गेल्यानंतर हे त्यांना ब्रेकिंग करून द्यायचं होतं आपल्याला, त्यांना ब्रेकिंग करून दिले. आता ते थोडंसं साफ करणार आहेत. साफ केल्यानंतर अजून जर कुठं राहिलं ब्रेकिंग करायचं, त्या साईडला फक्त ब्रेकिंग करायचं आपलं बाकी आहे. ह्या साईडचं तर आता कम्प्लीट झाले आणि आता बरीचशी ट्रॅफिक पण कमी झाली. फक्त अशा 2 व्हीलर वगैरे येणं जाणं चालू आहे, पण अशा ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला काळजी घ्यायला लागते, बऱ्याचदा जपून काम करायला लागतं. दिवसा पण पळून जात असतो तेजस, रात्री पण पळून गेलाय. आता मात्र आपल्याला थोडंसं काम बाकी आहे. त्यांना ब्रेकिंग करून दिले, त्यांचं हे जोडायचं काम चालू आहे. ब्लॅकपल आपली इथं उभे आणि प्रथमेश भाऊचा टँकर पण आलेला आहे इथं. थोडंसं आता त्यांना पाणी कमी पडलंय म्हणून पाण्याची कमतरता भागवतोय प्रथमेश भाऊ. प्रथमेशचं काम चालू आहे. आपलं पण काम बऱ्यापैकी उरकत आले. आता रात्र अजून जवळजवळ 1-अर्धा तास जाईल त्यांना जोडेल. तेवढं जोडल्यानंतर त्या साईडला पण आपल्याला ब्रेकिंग करायचं आहे. ब्रेकिंग झाल्यानंतर परत एकदा असंच ते जोडून वगैरे सगळं संपवतील. तर त्यांचं अजून बराच वेळ काम चालणार आहे, पण आपल्याला त्यांनी कामाला चाल दिलेली आहे. तेजस सर मस्त निवांत झोपलेले आहेत, रोजच्या सारखं निवांत आणून दिले तेजस सरांनी. आपल्याला काम करायला लागणार आहे. तेजस सर जरी झोपलेले असले, 1 मिनटं असं झोपलं की मला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, पण काय हरकत नाही. आपल्या सिंहासनापर्यंत आपण आता पोहोचलेलो आहे. त्यांचं हे जोडायचं काम चालू आहे. त्यांना टाइम जाणार आहे अजून बराचसा. हे काहीतरी घेऊन आलेत त्यांच्यासाठी, आय थिंक पत्र आहे. आपल्याला थांबून चालणार नाही, आपल्याला अजून झोपायचं आहे आणि उद्या सकाळी पण आपल्याला काम आहे. त्या साईडला आपल्याला ब्रेकिंग करायचं आहे, तर आपण ते करून. तर मित्रांनो, आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि आत्ता कुठं आपलं काम फायनल झाले. 3 वाजता तेजसला झोप आली होती, तेजस घरी निघून गेला. आपल्याला थोडंसं ब्रेकिंगचं काम राहिलं होतं, ब्रेकिंगचं काम पण पूर्ण केलं. त्याच्यानंतर पाईपलाईनचं बकेट तेजस जाता तेजसने जोडून दिलं आपल्याला. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला आता हे दिसणार नाही फिल्मिंगमुळे, आणि ह्या साईडला थोडीशी पाईपलाईन होती, ते पण त्यांना फायनल करून दिली आता. आणि आपल्याला सकाळी पण परत एकदा ब्रेकरचं काम आहे. आपण काल सकाळी 7 वाजता मशीन चालू केलं होतं, त्याच्यानंतर आपलं जवळजवळ आत्ता 5:30 म्हणजे जवळजवळ 18-19 तास आपण काम केलेलं आहे. आता उद्या सकाळी पण आपल्याला परत ब्रेकरचं काम आहे. आता घरी गेल्यानंतर आता थोडा वेळ आराम करू आणि सकाळी 7 वाजता आवरून आपल्याला परत एकदा ब्लॅकपलला राजगुरुनगरमध्येच परत एकदा घेऊन जायचंय. आणि उद्या दिवसभर पण आपल्याला ब्रेकरचं काम आहे, त्याच्यामुळे उद्या सकाळी लवकर उठून ब्रेकर आपल्याला राजगुरुनगरला घेऊन जायचं. इथलं काम तर फायनल झाले. आता थोडा वेळ आराम खूप गरजेचा आहे, कारण 18-19 तासानंतर बॉडी अशी लगेच रिॲक्ट करते की बाबा तू दमलाय, आता थोडा वेळ आराम कर.
आणि मला पण असं वाटतं की मला आरामाची गरज आहे. त्यात माझी तब्येत पण बरी नाही आहे, बरेच 2-3 दिवसापासून मी आजारी आहे. पण आपल्याकडे ऑपरेटर नाही आहे आणि तेजसला एवढं परफेक्ट जमत नाही, त्याच्यामुळे आपल्याला काम करायला लागतं. फायनली आता आपण निघालोय घरी. घरीतून थोडंसं लांब आहे आपलं, काय हरकत नाही, 10 मिनिटात आपण पोहोचू. तर भेटू एका उद्या आपण परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू, नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.